हॅलो टीचर्स, नमस्कार. तुमचं अथर्व क्लासमध्ये स्वागत आहे. माझं नाव आहे बिंदुसार खनाडे. मी अथर्व क्लासचा डायरेक्टर आहे आणि यावर्षी पहिल्यांदा TET एक्झामच्या कोचिंग करता आम्ही क्लास कंडक्ट करतो. ही पहिली वेळ आहे आमची. आम्ही का हे TET एक्झाममध्ये आलो ते जर मी सांगेनच, त्याच्या आधी मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि IAS एक्झाम तुम्हाला माहिती असेल की भारतातली सर्वात अवघड एक्झाम आहे. त्याची पहिली परीक्षा मी पास झालेलो आहे आणि IAS एक्झामचा अभ्यास करत असताना आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून खास ट्रेनिंग मिळालं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसं ॲपियर व्हायचं आणि त्याच्यातून आम्ही खूप शिकलो आणि त्याचा आम्ही आता फायदा तुम्हाला करून देत आहोत. मी अथर्व क्लासबद्दल सांगतो. अथर्व क्लास हा पुण्यातला नामांकित क्लास आहे. अथर्व क्लास आम्ही 1998मध्ये सुरू केला आणि याच्यात आम्ही मेडिकल एंट्रन्स एक्झाम, इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम जसं IIT आहे, नीट आहे आणि स्टेट लेवलच्या CET एक्झामचं कोचिंग गेले 28 वर्ष देत आहोत. तर आम्हाला हे कोचिंगचा फार मोठा अनुभव आहे आणि यावेळा आम्ही IIT आणि नीटच्या बरोबर TET एक्झामचं कोचिंग द्यायचं ठरवलं. याचं कारण TET एक्झाम ही अनिवार्य एक्झाम आहे. TET एक्झाम उत्तीर्ण नाही झाला तर सक्तीची रिटायरमेंट आहे असं गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं आहे आणि आपण बघितलं की 2013 पासून ही एक्झाम सुरू झाली. याचा रिझल्ट अतिशय टफ लागतो. साधारण 3 ते 4% मुलं फक्त याच्यातून पास होतात. आम्हाला हे वाटलं की हे फार मोठं चॅलेंज आहे. फक्त तुम्हाला असं नाही, आम्हालाही वाटतं की हे महाराष्ट्राच्या सर्व टीचर्स करता हे चॅलेंज आहे की कंपल्सरी केलं आहे, अनिवार्य आहे, सक्तीच्या निवृत्तीवर तुम्हाला पाठवणार आहे जर पास नाही झालं तर. आणि त्याच वेळा या परीक्षेचा निकाल आहे तो अतिशय हार्ड लागतोय. 3% 4% फक्त पास होतात. मग आम्ही ठरवलं यावर्षी की आम्ही याचं कोचिंग देऊ आणि हे 3% 4% हा रिझल्ट चालणार नाही. आपल्याला कमीत कमी हा 30% 40% हा निकाल लागायला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही कोचिंग सुरू केलेलं आहे. तर आपलं मिशन आहे की आपला रिझल्ट आहे तो 30% ते 40% लागला पाहिजे आणि आपल्याकडे अथर्व क्लासमध्ये जी मुलं असतील त्याच्यातले 70 ते 80% मुलं ही याच्यातून पास व्हायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की 150 मार्काची परीक्षा आहे आणि 90 मार्काला पासिंग आहे. तर 90 मार्क हे आपल्याला मिळायलाच पाहिजे. हे आपण आज ठरवायचं आहे एकत्र. मिशन आहे आपलं की आपल्याला काही करून पास व्हायचंच आहे आणि मग 90 मार्क मिळवायचे का नाही, थोडेसे जास्त मार्क मिळवायचे, 105 मार्क मिळवायचे. आणि ते कसे मिळवायचे याची टेक्निक्स या थोडक्या दिवसात मी तुम्हाला बरोबर सांगणार आहे. आता पहिली गोष्ट याच्यात आहे की तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात. खूप अभ्यास केला, अजून अभ्यास करताय आणि नंतर आन्सर लिहिणार. ती कशी लिहिणार तर त्याला OMR आन्सर शीट म्हणतात, ऑप्टिकल मार्क रेकग्निशन शीट. हे शीट आहे असं असतं की क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 असे क्वेश्चन आहेत आणि हे 4 ऑप्शन आहेत. ABCD हे 4 ऑप्शन आहेत आणि याला सर्कल्स आहेत. हे सर्कल हे तुम्हाला पेनाने फिलअप करायचे असतात. एका प्रश्नाला एकच उत्तर बरोबर असतं, एकच पर्याय बरोबर असतो. तुम्ही 2 पर्याय उत्तर म्हणून दिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. बरोबर असेल तर 1 मार्क आणि चुकलं तर 0 मार्क आहे. आता माझ्या मते 90% मुलं ही या OMR शीट भरताना चुका करतात आणि त्यांचं कमीत कमी 5 मार्क 10 मार्क हे याच्यातून जातात. मी तुम्हाला हे सांगणार की कुठं तुमच्या चुका होतात, कुठं मार्क जातात आणि त्याच्याचा काय काळजी घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे सर्कल भरता. समजा तुमचं A हे पहिल्या प्रश्नाचं आन्सर आहे, तर तुम्ही सर्कल भरता.
तेव्हा ते पेनाने भरता आणि ते असे भरता. आता असं तुम्ही खूप घाईघाईत असता, तुम्हाला वेळच नसतो आणि तेव्हा तुम्ही जर असं भरलं आणि इथं मध्ये गॅप असेल तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. म्हणजे हे सर्कल आहे हे पूर्ण भरलं जायला पाहिजे, हा पहिला नियम. आणि हे दुसरा नियम, हे सर्कल भरताना तुमचं थोडंसं बाहेर गेलं, असं थोडंसं बाहेर गेलं तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. थोडी चूक झाली आणि थोडंसं सर्कलच्या बाहेर गेलं तर 0 मार्क आहेत, लक्षात ठेवा. हे असं होऊन द्यायचं नाही. एक फार मोठी चूक होते की सर्कल आहे ते तुम्ही बरोबर भरता, हे सर्कल बरोबर भरता, पण समजा कागद आहे तो चांगल्या दर्जाचा नसेल आणि तुम्ही जेल पेन वापरत असाल तर हे सर्कल भरलं तुम्ही, हे बरोबर भरलं, पण कागद खराब असल्यामुळे ते नंतर शाई स्प्रेड होते आणि हे तुमचं मार्किंग आहे ते सगळीकडून बाहेर येतं. हे बाहेर आलं की 0 मार्क मिळतात. विचार करा, तुम्ही सगळा पेपर सोडवला, जेल पेननी सोडवला, बरोबर सर्कल भरले, अर्ध्या तासांनी ही सगळी इंक आहे ही त्याच्यातून बाहेर येणार आहे आणि सगळीकडे तुम्हाला मार्क कट होणार आहेत. मग त्याकरता काय करायचं आहे मी जरूर सांगेन. अजून एक काय चूक होते की तुम्ही असं ठरवता की ए ऑप्शन आहे म्हणून तुम्ही पेन इथे ठेवता आणि नंतर तुम्हाला वाटतं की नाही बी ऑप्शन आहे म्हणून तुम्ही बीचं सर्कल फिलअप करता. आता इथं कॉम्प्युटर ए आणि बी ही 2 आन्सर धरतो आणि तुम्हाला 0 मार्क देतो. अशी गोष्ट केली की तुम्ही पहिल्यांदा इथं पेन ठेवलं आणि नंतर माइंड चेंज झालं तुमचं आणि तुम्ही बी आन्सर आहे म्हणून मार्क केलं तर 0 मार्क आहेत. असं करायचं नाहीये. अजून एक फार मोठी चूक अशी आहे की तुम्ही पेपर सोडवत असताना तुमच्या हाताला इथं घाम आलेला असतो आणि तुम्ही समजा हे असा हात ठेवला त्याच्यावर, असा हात ठेवून तुम्ही जर भरत आहात तर हाताचा जे घाम आलेला आहे तर त्याच्याने अशी उभी लाईन जाते, या हाताने उभी लाईन जाते आणि समजा मग तुम्ही याचा आन्सर बी, याचा आन्सर सी असं मार्क केलं तर इथं कॉम्प्युटर म्हणतो की 2 आन्सर आहेत 0 मार्क्स, इथं म्हणतं 2 आन्सर आहेत 0 मार्क्स. त्याच्याने तुमचे मार्क जातात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या अशा गोष्टी आपल्याला कोणी आतापर्यंत सांगितल्या नाही, याच्याने आपले मार्क जात असतील तरी आपल्याला माहिती नाही. अजून एक महत्त्वाची, फार फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलं अशी चूक करतात की समजा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते चुकून चौथ्या प्रश्नाच्या समोर आन्सर करतात. तिसऱ्याचं आन्सर आहे ते चौथ्याच्या समोर करतात, समजा बी केलं आन्सर, आणि त्याच्यानंतर सगळी त्याच्या खालची आहे त्याचा सिक्वेन्स चुकतो. ते तुम्ही एक स्किप केलं, तिसऱ्याच्या समोर लिहायला पाहिजे आन्सर, त्याच्याऐवजी चौथ्याच्या समोर चुकून लिहिलं तर त्याच्या खालचे तुमचे आहेत ते सगळे वर खाली होतात आणि त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कमी मार्क मिळतात. तर हे सगळं आहेत, या बारीक सारीक चुका आहेत, या सगळ्या अवॉइड करता येतात का? 100% अवॉइड करता येतात आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे.